महाविकास आघाडीनं एकत्र लढण्याचा निर्णय घेतलाय। यामध्ये कोल्हापूर, धुळे आणि धाराशिव या तिन्ही ठिकाणी महाविकास आघाडी एकत्र निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहे। धुळ्यामध्ये 5 आमदार असल्यामुळे जिल्ह्यामध्ये सध्या महायुतीसाठी अनुकूल असं वातावरण आहे। मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत महायुतीकडून निर्णय झाला नसला तरी नगरपंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुका महायुतीच्या नावाने लढवण्याचे आदेश पक्षातर्फे पदाधिकाऱ्यांना देण्यात आले। तिकडे कोल्हापूर जिल्ह्यामधल्या सर्व निवडणुका महाविकास आघाडी एकत्र म्हणून लढण्याचा निर्णय झालाय। काल रात्री कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे नेते सतेज पाटील, शिवसेनेचे नेते विधायक राऊत, सुनील प्रभू यांच्या उपस्थितीमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांची एक बैठक देखील झाली आणि याच बैठकीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामधल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रपणे लढण्याचा निर्णय झालाय। तर धाराशिवमध्ये शरद पवार यांची राष्ट्रवादी महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे निवडणूक लढवणार आहे। धाराशिवमध्ये आगामी निवडणुका नगर परिषदांच्या निवडणुका देखील शरद पवार यांची राष्ट्रवादी महाविकास आघाडीमधूनच लढेल। दरम्यान धुळ्यामध्ये आम्ही एकत्र लढू आणि महायुतीला शह देऊ असा विश्वास देखील काही जणांनी व्यक्त केला आहे। म्हणून आम्ही एकत्र आहेत, पण आम्हाला समोर महायुती एकत्र दिसत नाही। ते वेगवेगळे लढणारच आहेत, कारण भारतीय जनता पार्टी आता स्वबळावर लढण्याची जी घोषणा करत आहेत त्याच्यामुळे त्यांची युती होणार नाही, त्यांचे वेगवेगळे लढतील। परंतु आम्ही एकत्र लढून या इलेक्शनमध्ये मुसंडी मारून तुम्हाला विजय मिळवून देऊ, याच्यात काही आम्हाला शंका वाटत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मनसे आणि शिवसेना ठाकरे पक्ष हे देखील एकत्र येण्याची शक्यता